मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं परत स्टडी टिप्समध्ये स्वागत आहे. आपल्याकडे असणारी जी काही ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाचा वापर आपण एकाग्रतेनं वर्गामध्ये शिकवत असताना जो काही गुरुजन वर्ग आपल्याला शिकवतात त्यावेळी केला पाहिजे. आपल्याकडे कान आहेत, कानाने आपण जे काही लेक्चर ऐकतो त्यांचं शिकवणं ऐकतो ते अत्यंत एकाग्र पद्धतीनं ऐका, लक्ष देऊन ऐका आणि तशा पद्धतीने ऐकलेलं आपल्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. दुसरे आहेत हातवारे. वर्गात शिकवत असताना गुरुजनांचे हातवारे वेगवेगळ्या पद्धतीने होतात. आरो आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांना त्या ठिकाणी एखादा ठळक मुद्दा असेल तर तो मोठ्या आवाजामध्ये सांगितला जातो, त्याच्याकडे लक्ष देणं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या बाबी लक्षात घेत असताना आपले डोळेसुद्धा त्यांचं हस्ताक्षर असेल, त्या ठिकाणी त्यांनी फलकावरती काढलेलं शुद्धलेखन असेल, विविध मुद्द्यांना केलेले अंडरलाईन असतील, यासुद्धा आकलनाच्या पातळीवरून आपल्या लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. चौथा मुद्दा येतो तो आपल्या मनाचा. आपलं मन जर प्रसन्न असेल तर सर्व सिद्धी आपल्याला मिळू शकतात. त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रसन्न मनाने जर का आपण त्यांचं व्याख्यान असेल, त्यांचं लेक्चर असेल, त्यांचं शिकवणं असेल, हे व्यवस्थित पद्धतीनं जर का आपण ऐकलं तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. त्यामुळे वर्गात शिकवलं जात असताना इतरत्र कुठंही लक्ष न देता अगदी एकाग्र पद्धतीनं आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला आकलन होईल. पाचवा मुद्दा येतो तो आपल्या बुद्धीचा. कारण सभोवतालच्या परिस्थितीवर किंवा सभोवताली निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यामधून काहीतरी मार्ग काढणं हे बुद्धीचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. त्याला आपण बुद्धी म्हणतो. त्यामुळं कल्पना असेल, एखाद्या समस्येतून होणारी सोडवणूक असेल किंवा विविध पद्धतीच्या समस्या त्याच्यातून मार्ग काढणं असेल तर त्यावेळी बुद्धीचं कस लागतो. आणि म्हणून बुद्धी ही सुद्धा स्थिर असून त्या ठिकाणी समोर जे काही चाललेलं आहे ते विचाराच्या आकलनाच्या पातळीवरून चिंतन रूपातून आपल्या मनामध्ये सारांश रूपाने साठवणं हे बुद्धीचं कर्तव्य आहे. आणि जर का ती तशा पद्धतीनं आपण साठवण्याचं काम केलं तर निश्चित रूपानं आपल्याला सर्व मुद्द्यांचं अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आकलन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या भागामध्ये आपण 5 मुद्दे पाहिले. त्याच्यामध्ये जो पहिला मुद्दा होता तो आपण ऐकण्यासाठी कानाचा एकाग्रतेने वापर करा. जे हातवारे आहेत गुरुजनांचे त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरा मुद्दा वापरला, जे डोळे आहेत त्यांना सुंदर अक्षर असेल, हावभाव असतील किंवा डोळ्यांनी 80% ज्ञान होतं असं म्हणतात. त्यामुळे चांगल्या पद्धतीचं ज्ञान घेण्याचं काम आपण डोळ्यांच्या माध्यमातून केलं पाहिजे. मन आहे प्रसन्न ठेवा आणि ऐका. 100% तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि बुद्धी आहे, या बुद्धीच्या माध्यमातून सगळं काही आपण व्यवस्थित पद्धतीनं जर का आकलन, चिंतन, मनन आणि सारांश रूपातून साठवण केली तर निश्चित रूपानं यश परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की अशा विविध पद्धतीनं विविध पायऱ्यांनी आपण हे काम करावं. एवढीच माफक अपेक्षा विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि मी आज या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.